सासवांना एक सांगतो, सुनबाईले काम करीन, तिचं उलट कौतुक करायचं. माझी सून लक्ष्मीच, लगेच आता बी चहा देऊ का, दूध देऊ का, कॉफी देऊ का, पोहे देऊ का, गोड बोला. आणि सुनांना बी सांगतो, म्हातारीचं बी कौतुक करायचं. पाहुणे आले की तुम्ही एवढंच म्हणायचं, आमच्या आत्याबाई काम केल्याशिवाय करमतच नाही. लगे उठलीच म्हातारी, घेतलीच भांडे, लागलीच घासायला, अख्ख्या अंगाला राग चुळीन, पण भांडी आरसाच. त्याच्यामुळे गोड बोला, प्रेम द्या, प्रेम घ्या, मानेनं गोड बोला, समाज जिंका. कोरोनाच्या काळात इतकी माणसं गेली, आहे का कुणाचं नाव ग? या महामारीतून आपण वाचलो आणि भगवंताच्या दरबारात बसून 2023चा सप्ताह करतो. हे देवानं दिलेलं बोनस आयुष्य, हे माना अथवा ना माना. बरवे झाले आजवरी, नाही पडलो मृत्यूच्या हारी, वाचून आलो येतवरी, उरले तरी तुम्हा समर्पण. शांती खडग हाती, काळासिते नागविती, मग काही नोभे वादा, कामदुर्जनाची क्रोधा. जगातील सगळ्यात मोठा दाता जर कोण असेल तर तो भगवान परमात्मा अभंगाचा शेवट. तुका म्हणे दातास का, तुका म्हणे दातास का, तुका म्हणे दातास का, तुका म्हणे दातास का, म्हणे दातास का, तुका म्हणे दातास का, तुका म्हणे दातास का, तुका म्हणे दातास का. ऐसा अनंता सारिखा, ऐसा अनंता सारिखा, मग काही नोहे बाला, मग काही नोहे बाला. ऐसा अनंता सारिखा, ऐसा अनंता सारिखा, मग काही नोहे बाधा, मग काही नोहे बाधा. काम दुर्जनाची क्रोधा, काम दुर्जनाची क्रोधा. सगम दगम गसली धनी, सग सगम गम दमदनी, काम दुर्जनाची क्रोधा. काम दुर्जनाची क्रोधा. काम दुर्जनाची क्रोधा. काम दुर्जनासे क्रोधा रे देना देना काम दुर्जनासी क्रोधा हरी मग काही नोहे बाधा मग काही नोहे बाधा
चैत्राम भाऊंनी मला बीडवरून बोलून एवढा मोठा कार्यक्रम आयोजित केला. त्यांना जेवढे धन्यवाद करावं तेवढे कमीच आहेत. त्यांच्याकरता डबल एकदा टाळ्या वाजवा बघा. असा अभंगाचा भावार्थ मोजक्या वेळेमध्ये मी सांगण्याचा प्रयत्न केला. वाणीच्या ओघामध्ये एखाद्या डबाकडा शब्द गेला असेल तर आई वडिलाचा अंत करून मला माफ करा. आणि हे सर्व माणसं आज माझ्या कीर्तनामध्ये एवढ्या थंडीमध्ये 2 तास झालं उभं आहेत, त्यांच्याकरता एकदा जोरदार टाळ्या वाजवा. आमचं एक कॅलेंडर आहे, बालपण कसे असावे. ज्याला 1 घेऊन जायचे त्यांनी 1 घेऊन जा, ज्याला 2 घेऊन जायचे त्यांनी 2 घेऊन जा, पण फुकट नेऊ नका. पैसे देऊन न्या, 20 रुपये द्या आणि कॅलेंडर घेऊन जा. हेच तुम्ही सर्वांनी शांत चित्ताने माझं कीर्तन ऐकून घेतलं त्याबद्दल तुम्हालाही धन्यवाद. जितनी मेहरबानी आपने की उतनी तो मेरी औकात नहीं, जितनी मेहरबानी आपने की उतनी तो मेरी औकात नहीं, ये तो कृपा है ज्ञानेश्वर महाराज की, वरना मुझ में ऐसी कोई बात नहीं. ज्या संतांनी आपल्याला शिकवले त्यांचे एकदा मोठे प्रेमाने भजन करू. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली. एक मिनिट बसा. कार्यक्रम संपलेला नाही अजून, फक्त 1 मिनिट थांबा. सर्वांना विनंती आहे, या ठिकाणी आपल्या सुंदर या पुण्यभूमीमध्ये अतिशय गोड कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे. शासकीय कर्मचारी जे सर्व अधिकारी लोक आहेत, खरं तर त्यांनी उत्तम प्रकारची शासनाला सेवा दिल्याबद्दल त्याचा गौरव, त्यांचा सन्मान खरं करणं गरजेचं आहे. बघा, या सर्व कर्मचाऱ्यांकरता एकदा जोरदार टाळ्या वाजवा. आपल्या गावातल्या आपलं स्वाभिमान आहे, आपल्या गावाचा आपलं वैभव आहे ते. आणि म्हणून या सर्व कर्मचारी लोकांचा सत्कार करावा, त्यांच्या जीवनामध्ये त्यांना सन्मान करावा, अशी आमच्या तरुण कार्यकर्ते आमचे चैत्राम भाऊ, युवा मित्र, काँग्रेस पार्टी मित्र परिवार, आमचे चैत्राम भाऊ यांच्या मनामध्ये आला की ज्यांनी चांगली सेवा दिली आहे त्यांचा सन्मान झालाच पाहिजे, आणि ज्यांचं चांगलं काम आहे त्यांचा सन्मान झाला पाहिजे. ही उत्तम प्रकारची युक्ती त्यांच्या मनामध्ये आली आणि त्यांनी या ठिकाणी सुंदर प्रकारचा कार्यक्रम आयोजित केला. मग या सत्काराच्या निमित्ताने कार्यक्रम कोणता ठेवावा म्हणून या ठिकाणी त्यांच्या मनात आलं की एक सुंदर प्रकारचं मुलावरती संस्कार व्हावं, याच्याकरता एक मुलांना संस्कार चांगले लागावेत, याच्याकरता लहान मुलाचंच कीर्तन असलं पाहिजे. याच्याकरता आमचे चैत्राम भाऊनी आणि या ठिकाणी आमचे सर्व मित्रपरिवार, काँग्रेस पार्टी मित्रपरिवार या सर्व कमिटींनी या ठिकाणी नियोजित आमच्या बालकीर्तनकार सोहम महाराजाचं कीर्तन आयोजित केलं आणि सुंदर प्रकारची तुम्ही सर्वांनी साथ दिली. अर्थात मला काय सांगायचं आहे की लहान मुलाचं कीर्तन ऐकल्यानंतर हो या ठिकाणी बाकीचं काय होईल तर सांगता येणार नाही, पण नक्की सांगतो लहान मुलाच्या मनावर परिवर्तन झाल्याशिवाय राहणार नाही. नक्कीच मुलामध्ये परिवर्तन होण्याकरता, आणि मला असं वाटतं आपल्या मुलासाठी आपण संपत्ती किती कमवली याला किंमत नाही, आपल्या मुलावरती आपण संस्कार काय केले याला फार किंमत आहे. आपल्या मुलावर चांगले संस्कार झाले ना, आपला मुलगा चांगला निघाला, संस्कारी निघाला, तर हेच आईवडिलाचं जीवनातले आनंद असतात. म्हणून या ठिकाणी बीडवरून तसं तर आम्ही आळंदीहून आलो, आळंदीहून या ठिकाणी आळंदीला कार्तिकी वारी चालू आहे आणि तिथून इथं आलो आणि आता परत आळंदीला जायचं आहे. एवढं धावपळ करत आलो आणि या ठिकाणी येत असताना आमचे साहेबांचे घरी थोडं आराम केला, थोडं निवांत थांबलोत आणि या ठिकाणी परत कार्यक्रमासाठी उपस्थित झालोत. साहेबांनीही खूप वेळ दिला त्याबद्दल धन्यवाद. आणि सर्वांनाच तुम्ही श्रोते मंडळी एवढ्या थंडीमध्ये सुद्धा शांत चित्ताने बसलात त्याबद्दल कोटी कोटी धन्यवाद. असेच या ठिकाणी वारकरी संप्रदायाचे प्रेम असं आपल्या अंतकरणामध्ये राहावं. आमचे मृदंगाचार्य महाराज मंडळी असतील, आमचे महाराज आहेत, सगळ्या गुणवानांनी सुंदर प्रकारची साथ दिली त्याबद्दल सर्वांना कोटी कोटी धन्यवाद. एकच विनंती करतो, या ठिकाणी 20 रुपये कॅलेंडरची किंमत आहे, पण या कॅलेंडरमध्ये काय आहे, बालपण कसे असावे, बरं का, बालपण कसे असावे, आपलं मुलाचं बालपण कसं असावं हे आपल्या प्रत्येक पालकाला कळावं, याच्याकरता सुंदर प्रकारचे विचार त्या कॅलेंडरमध्ये लिहिलेले आहेत.
ते कॅलेंडरवरले विचार तुम्ही जर वाचले तर नक्की तुमच्या लक्षात येईल, नक्की त्या मुलाच्या लक्षात येईल की आपण बालपणामध्ये काय केलं पाहिजे. हे उत्तम प्रकारचं कॅलेंडर आहे. 20 रुपये किंमत आहे, फक्त 20 रुपये. ऐका, गायछाप घ्यायची म्हटलं तरी गायच्या पण चुना डबेला 20 रुपये लागतात. मग व्यसन करण्यापेक्षा एक दिवस तंबाखू खाऊ नका, एक दिवस तंबाखू खाऊ नका, पण कॅलेंडर घेऊन जा. नक्कीच आपल्या मुलामध्ये परिवर्तन झाल्याशिवाय राहणार नाही. या ठिकाणी एक सोहम काहीतरी नाव आहे बघा, सोहम चन्ने टेकेपार हे नाव आहे का बरोबर? हां, यांनी सोहम महाराजाचं कौतुक करण्याकरता 21 रुपये यांनी बक्षीस दिलेलं आहे बरं का. 21 रुपये त्यांनी कौतुक म्हणून बक्षीस दिलेलं आहे. या ठिकाणी सुंदर प्रकारच्या कार्यक्रमाचं आयोजन आमच्या चैतराम भाऊ युवा काँग्रेस पार्टी यांनी केलेलं आहे. त्याबद्दल पुनश्च एकदा त्यांना धन्यवाद. माईक सिस्टमवाल्या दादांनी सुंदर प्रकारची साथ दिली. सिस्टमवाल्या दादा करता एकदा जोरदार टाळ्या वाजवा. आणि आमच्यासोबत भागवत महाराज नरवटे गुरुजी आहेत, विक्रम महाराज आहेत. सुंदर प्रकारचे मृदंगाची साथ महाराजांनी केलेले आहे. सर्वांना कोटी कोटी धन्यवाद. आणि आता या ठिकाणी शेवट आपल्या कार्यक्रमाची चाल घ्यायची का नाही. विठ्ठल जय जय विठ्ठल, हरी बोलिलेले गुरे बेडेवा कुडे उत्तरे. नाही विचारला अधिकार व्यापुला तुका म्हणे ज्ञानेश्वरा राघवाया वैकेकरा महाराज ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम पुंडरीक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान.